नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात आज अनेक जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा तर अतिमुसळधार पाऊस होणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसारखा भयानक पाऊस सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, जळगाव, पारोळा, धुळे या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। साक्री, शिरपूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर मालेगाव, चाळीसगाव या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर सिल्लोड, जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर छत्रपती संभाजीनगर मध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसेल। त्यानंतर मनमाड या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर अहमदनगर मध्ये ढगाळ वातावरण राहील व काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर बीड, माजलगाव, केज या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर करमाळा, बार्शी या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळेल। त्यानंतर खोपोली, मुंबई, कल्याण, डोंबिवली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी या भागात आज आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल। त्यानंतर सातारा, कराड या काही भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल। वडूज, विटा या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतो की दुपारनंतर पुसद, उमरखेड, वणी, चंद्रपूर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये यवतमाळ, वर्धा, उमरेड या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसेल। तर नागपूर, घोटी, भंडारा या भागात अतिवृष्टीसारखा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील। तर वारसावणी, गोंदिया या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, आता बघूया रात्री कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचं वातावरण कसं राहील। शेतकरी मित्रांनो, रात्री आपल्याला भंडारा, उमरेड, नागपूर या ठिकाणी अतिवृष्टीसारखा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। गोटी, सासूर या भागात सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर वर्धा, यवतमाळ, वणी, चंद्रपूर या भागात सुद्धा अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल। आर्वी मध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। तर अचलपूर, अमरावती या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री आपल्याला बघायला मिळू शकतो। तर पुसद, उमरखेड, हिंगोली, वाशिम या भागात सुद्धा आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस रात्री बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे रात्री आपल्याला अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र। तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या हवामान अंदाज बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।